कितीतरी गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, बोलण्यासारख्या आहेत. निकम साहेब ज्यावेळी मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलला ॲडमिट होते, मुंबई आम्हाला माहीत नव्हती. मी आणि गुलाब सुर्वे आम्ही पहिले तिथं होतो. कुठं जायचं काय माहीत नव्हतं. पैसे कुठून भरायचे असतात, किती भरायचे याची कल्पना नव्हती. आणि 100 त्या माणूसाला सांगत की 2 लाख तुमचे कोणते भरून गेलं. तेव्हा कळलं की ते पैसे दादानी भरले. असा एक वेगवेगळ्या टप्प्यावरचे ऋणानुबंध आहे. 2000 पासून माझी आणि दादांचा संपर्क चालू झाला. निकम साहेबांनी सांगितलं की तू काही ते कामं घेत जा, ओळख वाढव. मी सुरुवातीला रत्नागिरी जिल्ह्यातलं काम नेलं असेल ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नर्सरीचं काम होतं. तेव्हा त्यांच्याकडे हॉर्टिकल्चर मिनिस्ट्री होती. आणि शंभरच डायरेक्टरला फोन करून तिथल्या तिथं ते काम करून दिल्यानंतर दादाकडे जाण्याचा नेहमीच एक वेगळा स्वरूप त्या दिवसापासून आला. हे संबंध वाढत गेले, ऋणानुबंध वाढत गेले. पवार साहेबांशी नातं होतं, दादांशी एक वेगळं नातं तयार झालं. या नात्यातून भावनिक नातं कधी जमत गेलं तेही कळलं. निवडणुका येतील जातील, राजकीय काय होईल त्याची मला परवा नाही, चिंता नाही किंवा त्याची आम्हा कोणाला काळजी. परंतु दादांसारखा नेता कायम तिथं असला पाहिजे ही एवढीच आमची भूमिका होती. सह्याद्री शिक्षण संस्थेचं अतोनात नुकसान झालं, आमच्या परिसराचं नुकसान झालं, ही एक वेगळी बाजू. परंतु त्याचबरोबर दादा असणं हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला किती महत्वाचं होतं हे तुम्ही सगळेजण जाणता. मी अनेक वेळा अनेकांना सांगायचो की दादांची ओळख बऱ्याच लोकांना पटलीच नाही. लोक म्हणायचे फटकन बोलतात, असं बोलतात, एवढीच लोकांसमोर गेली. परंतु दादा किती कामाचे होते. 6 वाजल्यापासून रात्री 10, 11, 12 वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांचं काम करणं. आता इथे सांगितलं ना यांचं अमजदचं उदाहरण आप्पाने. मी नेहमी प्रत्येकाला सांगायचो की मला घेऊन जाऊ नका, मला घेऊन गेलं कदाचित तुमचं काम कमी जास्त होईल, पण तुम्ही पत्र घेऊन जाल ते काम तुम्ही 100% दादा करतील हा विश्वास या सगळ्यामध्ये असाय. काल आजचा दिवस माझ्यासाठी कालपासून खूप कठीण आहे. कारण निकम साहेब गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्हा कोणाचा आधार होता तो दादांचा. कुठच्याही बाबतीत कधी काही घडलं तरी अगदी मी घरी सांगायचो की मी जरी नसलो तरी तुम्ही कधी दादांकडे गेला ते कुठचंही काम दादा पहिल्या फेरीत करतील हा विश्वास होता. मला नातू देखील म्हणतोय की दादा आल्याशिवाय मुक्ताचं लग्न करायचं नाही. ही एक भावना छोट्या छोट्या मुलांमध्ये देखील प्रचंड होती. फार काय बोलावं असं मला आजच्या घडीला ते काय वाटत, बोलताच येत नाही. पण या चिपळूणसाठी दादाने खूप केलं. चिपळूणच्या पुरामध्ये काम केलं, गाव उपशासाठी केलं, पाणी योजनेसाठी केलं, अन्य गोष्टीसाठी केलं. आता त्यांच्या मनामध्ये 22 जो पुरासाठी काम करण्याचा संकल्प होता. त्याचबरोबर वेगळ्या टेक्निकने ते पाणी आपल्याला दाबणवण्यापर्यंत उचलायचं होतं. अशी अनेक कामं त्यांना समोर ठेवून आपल्याला करायची होती. या सावर्ड्यामध्ये बसलं, आपल्याला माहिती आहे 90 कोटीचं धरण. सगळ्या एकमेव आमदार होतो की एकाच काम झालं होतं. कारण मीच दादांना सांगितलं माझं एक काम झालं नाही तर मी उभाच राहणार. त्या दिवशी त्यांनी 90 कोटीची ऑर्डर स्वतःच्या ताकदीवर काढली. देरवणच्या धरणाचं दुरुस्ती असेल, पाणी योजना 2200 कोटीची 22 कोटीची असेल, बाकी छोटी मोठी अनेक कामं त्या माध्यमातून केलं. आता कसब्याचं जे उदाहरण दिलं ते दादांचं एक स्वप्न होतं की काही झालं ते छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे वेगळ्या पद्धतीने करायचं. मार्लेश्वरचा विकास एक वेगळ्या पद्धतीने करायचा. त्याची सुरुवात देखील केली. ते स्वतः आले. या अधिवेशनमध्ये मला म्हणाले होते की मी नियोजनच्या अंतर्गत पैसे देखील अर्थमंत्री म्हणून टाकणार आहे. ही कामं तर त्यांची तुम्ही कधी म्हणजे विचार करू शकत नाही अशा पद्धतीची कामाचा झपाटा होता. दादांचा आधार खूप मोठा होता. सगळ्यांनाच होता. सगळेच आमदार पोरके झाल्यासारखे. पुढे काय करायचं हा विषय कोणाच्याही मनात नाही. माझ्या तर अजिबात नाही आणि बाकी आमदारांच्या मनात नाही की आपलं काय होतं. आपली चिंता करणाऱ्यातले आम्ही नाही.
आम्हाला फक्त दादा हवे होते, दादांचा आशीर्वाद हवा होता आणि दादांचं असणं हे सर्वसामान्य माणसासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि तेवढ्यासाठी दादा हे कायमस्वरूपी आमच्या सोबत हवे होते. आज खूप कठीण काळ, या काळातून जात असताना आम्ही दादांची शिस्त, त्यांचं काम करण्याची पद्धत, त्यांचे विचार, त्यांची दुसऱ्याबद्दल असलेली प्रेम, दादा खूप प्रेम करायचे. लोकांना कदाचित ते जाणवलं नसेल, पण प्रत्येक कार्यकर्त्याला जरी जर उशिरा निघायचं असेल तर सावकाशच्या गाडीच्या टायर नीट आहेत का बघ, इथपासूनच्या सूचना त्यांच्या असायच्या. तुम्ही जर बघितलं असेल कालची अंजली दमानीची प्रतिक्रिया, तुम्ही पहिलं म्हटलं तर ऐकलीत की दादा काय होतं तुम्हाला कळलं. त्यांनी काय सांगितलं, टोकाचं वैर केलं आम्ही दादांशी, पण दादांनी कधी माझं वाईट व्हावं म्हणून कधी वेगळ्या मार्गाने प्रयत्न केले नाही. मी कधी गेले तर मला मदत करण्याची भूमिकाच त्यांची होती. हल्ली पुढाऱ्यावर आरोप केला तर लगेच त्याला कसं संपवायची भूमिका असते, पण दादा कधीच सुडाचं राजकारण केलं. जे होईल ते होईल, नाही होईल ते नाही होईल, ही भूमिका दादांची कायमस्वरूपी होती. दादांचे विचार घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम, सर्व समाजाला, सर्व घटकांना बरोबर घेऊन घेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे होतं. जसं चिपळूणला मुस्लिम समाजाच्या हॉलसाठी खास बाब म्हणून त्यांनी मंजूर दिली. आताही आम्ही जाणार होतो की वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला काय करताय, ह्या सगळ्या गोष्टी आता अधुऱ्या राहिलेल्या आहेत. दादांची पोकळी आणि उणीव मला वाटत नाही कोण काढणार आता तरी जन्माला येईल असं, कारण ते वेगळ्या मुशीतून तयार झाले होते. पवार साहेबांच्या मुशीतून तयार होत असताना दूध विकण्यापासून ते अंडी विकण्यापासून त्यांची खरी म्हटलं तर सुरुवात होती आणि त्या माध्यमातून त्यांनी पुढे जाण्याचं काम केलं. सर्वसामान्य जनतेशी अतिशय चांगल्या पद्धतीने वागायचे. आमच्या जिल्हा बँकेबद्दल ते नेहमीच खूप ताकदीने सांगायचे. चोरगे सरांनी पण कशा पद्धतीने बँक उभी केली हे वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्यांना सांगायचे. हा सगळा आज खूप आम्ही पोरके आहोत, पोरके झालेलो हे निर्विवाद सत्य आहे. पण दादांची आठवण ठेवून त्यांच्या विचाराची जडणघडण तुम्हाला आम्हाला पुढे न्यायची. ती नेत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक बांधिलकी जपून पुढे जायचं. शेवटच्या टप्प्यातलं 3 दिवसाआधीचं भाषण आजही अंगावर काटा आणणार आहे. त्यांनी सांगितलं होतं राजकारण कशा पद्धतीने चाललं. तुम्ही सर्व तरुण मुलांनी राजकारणापेक्षा व्यवसाय, धंद्यात, शिक्षणात खूप मोठं काम करा. मी असेन नसेन, पण काम करण्याची पद्धत तुम्ही पुढे नेत जा. हा संदेश खूप मोलाचा आहे. आज निकम साहेबांच्या वेळी ज्या पद्धतीने आम्ही सगळे एकटे पडलो होतो, दुःख झालं होतं, आमचा जो आघात होता तेवढाच आघात आज दादांच्या जाण्याने आपल्या सगळ्यांवर निश्चितपणे झालेला आणि तो न येणारं भरून नुकसान आहे. आयुष्यात खूप त्याच्यावर निष्ठा आणि प्रेम केलेला माणूस दादा होता. मला आजही क्षण आठवतो, 19 मला फोन आला होता की शेखर तू आता माझ्याबरोबर 3ऱ्या विमानातून यायचंय. मी म्हटलं दादा मला शक्य नाही, मी पवार साहेबांच्या पाया पडीन, त्यांना सांगित की मी दादांबरोबर जातो. तेव्हा ते मला बोलले नाही तुला येणं शक्य होणार नाही, कारण तुझं आणि पवार साहेब गोविंदरावांचं खूप वेगळं नातं आहे. पण ठीक आहे तू येऊ नको, पण तू माझाच आहेस एवढं लक्षात ठेव. कधी काम असेल ते माझ्या बरोबर आहे. आणि दुसऱ्या वेळी ज्यावेळी घडलं त्यावेळी मी दुसऱ्या क्षणाला शब्द दिला की काही झालं ते दादा जे होईल तर ते होईल, पण मी तुमच्यासोबत. त्यामुळे ह्याचा त्यांनी कधी राग धरला नाही की पहिल्या वेळी हा सांगून आला का नाही. तर त्यांनाही माहिती होती परिस्थिती कशी आहे, काय आहे, आमचं साहेबांचं कसा संबंध होतो. या सगळ्या परिस्थितीतून आपल्याला जात असताना आजचा दिवस हा आयुष्यातला सगळ्यात काळा दिवस असल्यासारखा आहे. त्या मैदानावर दादा येतील, सगळ्यांना भेटायला एकत्र करू, सगळ्यांची ओळखी करू, फोटो काढू, हीच आमची नेहमीची इच्छा असायची. आता सुद्धा 14-15ला चोरगे सरांकडे येणार होते, 20ला मुक्ताच्या लग्नाला येणार होते. मी म्हटलं दादा 2 दिवस कशाला, 14ला याल तेव्हाच घरी या. नाही म्हटले मी लग्नाला काही झालं तुम्ही येणारच आहे. असा एक स्नेह होता, तो सांगू शकणारा नव्हता. हे त्यांचे
हे सगळ्या वेगवेगळ्या आजच्या प्रसंगी फार काही न बोलता त्यांच्या चरणी नतमस्तक होईल. त्यांना त्यांची आठवण आपल्यामध्ये कायम राहण्यासाठी जेवढं चांगलं वागता येईल, जेवढं दुसऱ्याचं चांगलं करता येईल, एवढ्याच उद्देशाने पुढं पण काम करत राहू एवढंच सांगतो आणि थांबतो. त्यांनी गेली 20 वर्ष दादांसोबत काम केलं. दादांचा शब्द सर्वांनी दादा यांच्या सदादरीच्या या सभेमध्ये आपण बोलावं लागणार हा कधीही आम्ही विचार केला नाही. 28 तारीख तो दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या दिशेनं काळा दिवस असावा. मी चिपळूणला चाललो होतो आणि व्हीजी सावंतांचा मला फोन आला, सर बातमी ऐकलीच काय? ते म्हणलं काय? तर बारामतीत दादांचा विमानाचा अपघात झाला. म्हणजे काय झालं पुढं? तर ते म्हणजे अजून काय सांगत नाहीत. मनात एक गोष्ट आली की विमानाचा अपघात आहे, चिपळूण बँकेपर्यंत जाईपर्यंत मनात एकच विचार असा की दादा त्यातून वाचावेत. अतिशय धक्कादायक अशी बातमी होती. आणि तिथं गेल्यानंतर कळालं की जे 6 लोक होते ते 6च्या 6 लोक. तो दिवस आणि दुसरा दिवस रात्रभर झोप नाही, मलाच नाही. पण त्या दिवशी मला दुसऱ्या दिवशी देशपांडे साहेबांचाही फोन आला. त्यांनी सांगितलं रात्रभर असे लाखो लोक दादांच्यावर प्रेम करणारे हे त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी झोपलेले नसावे. समोर दादांची व्यक्ती, दादांचं चित्र समोर यायचं. एक नेता, लोकांना योग्य दिशा दाखवणारा, लोकांच्यावर अमाप प्रेम करणारा, कडक शिस्तीचा आणि वेळ पाळणारा, कधी वेळ चुकवली नाही. पण काल जसं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की दादा तुम्ही वेळ चुकवली, आम्हाला सोडून गेला. अनेक लोकांना पोरके करून गेला. खरंय, मी निकम साहेबांच्या बरोबर 89 पासून नेहमी जात आलेले आहे. तसे माझ्यापेक्षा परवा शेखर सरांच्या बरोबर दादांची आम्ही अपॉइंटमेंट घेतली होती आमच्या साहित्य संमेलनासाठी. पवार साहेबांच्या बरोबर, निकम साहेबांच्या बरोबर जाऊन पवार साहेबांच्या बरोबर आपले संबंध वाढले होते. तरी सुद्धा दादांशी एवढा जास्त संबंध आमचा कधी जास्त आला नाही. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी राज्य बँकेमध्ये मला मिळाली, शेखर सरांनाही मिळाली, पण जवळीक नाही. राज्य बँकेमध्ये कडक शिस्त होती आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं बारीक लक्ष असायचं. आम्ही कधी आमच्या स्वभावाप्रमाणे कधी जवळ जाण्याचाही प्रयत्न कधी केला नाही. साहित्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी शेखर सरांनी अपॉइंटमेंट घेतली त्यांची.
नियमाला वेळेला महत्व देणारी व्यक्ती असल्यामुळं त्यांनी सह्याद्रीला 7 वाजता बोलवलं. मी आणि देशपांडे सर आणि अजित चव्हाण आम्ही 6 वाजताच गेलो आणि 6 वाजता आम्ही गेल्यानंतर अजून काय उघडलं नव्हतं. शेखर सर आले नव्हते आणि इकडे पुढे जायचं म्हटलं की भीती वाटते, कोण अडवेल आपल्याला. आणि आम्ही बाहेरच वाट बघत बसलो. तोपर्यंत शेखर सर आले आणि आम्ही आत गेलो. दादा बरोबर 7 वाजता आले. आज गेले ऑफिसमध्ये बरीच गर्दी होती 7 वाजता सुद्धा. आणि बंगल्यावर जे लोक आले होते त्यांची निवेदन घेऊन आले होते. पहिली त्यांनी 3 निवेदने घेतली होती, त्यांची विल्हेवाट लावली. प्रत्येक विषयाचा वेगळा वेगळा पी असतो. त्या सगळ्यांना ती निवेदनं कशी मार्गी लावायची सांगितली. मग आमदार आले होते, त्यांची सगळी कामं केली. मी मध्येच उठलो. म्हणजे किती वेळ लागतोय, आपण उठावं मुच्छेला. मला म्हणजे तांबा तानाजीराव, तुमच्याशी मला बोलायचं आहे. आम्ही थांबलो आणि थोड्या वेळानं सगळ्यांना बाहेर काढलं आणि शेखर सरांनी मी पत्र दिलं आणि मला सांगितलं, तानाजीराव 10 आणि 11 तारखेला जानेवारीला कोण तुमच्याकडे येणार आहे? कारण 10 आणि 11 जानेवारीला नगरपालिका निवडणुका होत्या. महानगरपालिकेच्या एमपीच्या निवडणुका होणार होत्या. त्यामुळे कोण येणार नाही म्हणले. त्यांचा स्वभाव जितका कडक होता तितका मिश्किल पण होता. म्हणजे असं काय हे करायचे तर म्हणजे साहेब तारीख कशी बदलणार? पवार साहेबांनी तारीख दिली, ते म्हणजे ती मोकळीच आहे, ते पुढे देतील तारीख बदला, मी येतो, नक्की येतो. शेखर सरांनी लगेच सांगितलं ते मदत, आर्थिक मदत वगैरे द्यायला पाहिजे. हो, त्यासाठीच मी बसलेलो. आणि स्वतःहून त्यांनी सांगितलं फोटो मला जवळ घेतला. अगदी मला म्हणे तुमचं वय किती आहे? तर तुमच्यापेक्षा म्हणजे 6 वर्षांनी मोठा आहे. त्यावेळी आम्ही तारीख बदलली. त्यांच्यासाठी 14 आणि 15 तारीख घेतली. आणि परवा त्यांनी स्वतःहून बाबाजीरावांना फोन केला, शेखरजींना फोन केला आणि सांगितलं मी येतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये. पण आमचं भाग्य नव्हतं. दादा मी 91 पासून ओळखतो. पहिले इलेक्शन त्यांचं हे मला वाटते पार्लमेंटचं झालं. इथं बसलेल्या कोणाला असं वाटलं नसेल की आज आपल्याला अशा प्रसंगाला सामोरं जायला लागेल. सर्वप्रथम आदरणीय अजितदादांना मनापासून श्रद्धांजली वाहताना अनेक प्रश्न मनात उभे राहतात. त्या दिवशी समजल्या माहिती घेत असतानाच सरांचा पहिला फोन आला. त्यांना नीट कल्पना आली नव्हती. आम्हाला थोडासा अंदाज आला होता. तर मी सरांना कसे बोलले, सर मला कसे बोलतील या विषयामध्येच आम्ही 10-15 मिनिटं गेले म्हणजे. पण सगळा जीवनपट किंवा त्या दादांबरोबरचे घालवलेले क्षण नजरेसमोरून गेले. 2014ला ताज हॉटेलला ज्या वेळेला पहिल्यांदा मी दादांना भेटलो, मी सरपंच झालो नुकताच, जे आणि मी तिथे गेलो होतो. तो बुके देण्यासाठी गडबडीनं दादाला बुके देत असताना ती पिशवी माझ्या हातातून खाली पडली प्लास्टिकची. दादाने मला त्याच वेळेला सांगितलं, पहिली तो कचरा उचल, पिशवी उचल आणि मगच बुके दे. तर मी म्हटलं दादा बुके देतो आणि मी उचलतो. दादा स्वतः खाली वाकले म्हणून मी लगेचच वापरून ती पिशवी उचलली. दादांची पहिली माझी भेट आणि त्यांची मनावर पडलेली पहिली छाप. प्रश्न असा पडतो की आता लोकांसाठी उपलब्ध असणारा नेता आता दुसरा कोण आहे? सकाळी 6 वाजल्यापासून अविरतपणे रात्री 12 वाजू दे, 1 वाजू दे, कायम लोकांसाठी उपलब्ध असणारा नेता
आणि या राष्ट्रवादीचं नेतृत्व त्याचे आम्ही कार्यकर्ते होतो, याचा कायम आम्हाला एक अभिमान होता. इतर नेत्यांना भेटण्यासाठी इथं असलेली बरीच मंडळी कित्येक वेळा मंत्रालयात जाऊन, मुंबईत जाऊन हात हलवत परत आलेली आहे. पण दादांसारखा माणूस कधी ऍक्सेस त्यांना तुम्ही कधी सहज भेटू शकत होता. सरांची नुसती चिठ्ठी असली तरी आपल्याला तोच मान मिळत होता. म्हणून जेव्हा पक्षाचा पदाधिकारी म्हणून जेव्हा आपण जात होतो तर त्या पदाधिकाऱ्याचा मान सन्मान कसा ठेवावा हे दादांकडून खरंच सगळ्यांनी शिकण्याची गरज आहे. दादाने आज जे काही काम उभं केले ते काम कसं चालेल, किती चालेल एवढी समज काय माझ्यात नाही की मी तो बोलू शकत नाही. पण नक्कीच ही पोकळी जी आहे ती आपल्याला कधीच भरून काढता येणार नाही. सरांच्या नुकसानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सरांचं तर नुकसान आहेच, सह्याद्री परिवाराचं आहेच, पण सरांच्या माध्यमातून चिपळूण मतदारसंघाचं अतोनात नुकसान. कुठली गोष्ट सरांना कधी आम्ही विचार केला, सर म्हणायचं की घ्या अंगावर, दादा आहेत, दादा निभावून येतो. हे वाक्यच आता परत ऐकायला मिळणार नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा करणार आहोत. इलेक्शनच्या दरम्यान सुद्धा जे काही शब्द आम्ही लोकांना देत होतो ते परवापासून द्यायचे आम्ही बंदच केले. कसे आपण एक पुरे करणार. पूर्वी आपण बिनधास्त बोलत होतो की बाबा ही गोष्ट काय समाज मंदिर पाहिजे करतो. आता कसं करणार आहोत, हे कसं होणार आहे आम्हाला काहीच कळत नाही. एवढंच आम्हाला कळते की सर हे काय आता निर्णय जे काही होतील त्या निर्णयामध्ये आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे आहोत. आपल्याला दादांचे विचार जागवायचे आहेत. दादांच्या विचाराच्या पाठीमध्ये जसे तुम्ही ठामपणे राहणार तुमच्या मागे आम्ही पण ठामपणे राहणार आहोत. त्यामुळे आपल्याला हेच आपल्या मतदारसंघाचा विकास आणि ह्यासाठी जे काही तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील, पक्ष म्हणून जे काही निर्णय घ्याल त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत असणार आहोत. निवडणूक आहे, ज्या आपल्या त्या मंडपामध्ये नेत्यांचे विचार ऐकायची वेळ होती, तिथे आपल्याला एक श्रद्धांजली अर्पण करण्याची आपल्यावर दुर्दैवाने वेळ येते. अतिशय दुःखदायी घटना आहे. दादा गेले हे कोणालाही आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अजूनही पटत नाहीये की दादा अजून आहेत, याची निश्चित आम्हाला अजूनही जाणीव होते. दादा गेल्यानंतर अतिशय प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाला एवढं वाईट वाटतं की प्रत्येकाने आपल्या घरामधला एक कोणतरी आपल्या घरातला माणूस गेला, अशा प्रकारची भावना ही प्रत्येकाची आमची झाली. दादा एक वेगळं व्यक्तिमत्व, मला आवडणारा नेता आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनंतर जर कोण आवडणारा माझा नेता असेल तर आदरणीय अजित दादा. आणि दादा म्हणजे शेखर सर, आणि शेखर सर म्हणजे दादा. सर आम्हाला घेऊन जायचे दादांकडे जे काम असेल ते दादा फोन उचलायचे आणि दादा फोननी ताबडतोब त्याचा रिझल्ट द्यायचे. मी बघतो करतो असं काय दादांकडे विषय नव्हता. एक दोन वेळा जाण्याचा योग मला दादांकडे आला आणि तोही सरांच्या माध्यमातून तिथं सरांच्याबद्दल दादांचं जे प्रेम होतं ते आगळं वेगळं होतं. ते मी सांगण्याची तर काही गरज नाही, कारण मला माहिती आहे आदरणीय गोविंदरावजी निकम साहेब इथं संस्थेचा सुवर्ण महोत्सव होता आणि सुवर्ण महोत्सव मध्ये आदरणीय गोविंदरावजी निकम साहेब हे दुर्दैवाने आजारी पडले आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालं. त्यावेळेस दादा हेलिकॉप्टरने इथं आले आणि दुसरे दादा आले नाही तर दादाने आपले सर्व कार्यक्रम बाजूला ठेवले आणि दादा पूर्ण वेळ साहेबांचे अंत्यसंस्कार होण्यापर्यंत सरांबरोबर राहिले. दादा गेले, परंतु दादांच्या पाठीमागे असे हजारो कार्यकर्ते आहेत की ज्यांना दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना पुढे नेलं. मग ते आर्थिक असू द्या, ते सामाजिक असू द्या, दादांनी कधी एक सामान्य कार्यकर्त्याचं जर मत ऐकलं तर फार वेगळं आहे. मला काल परवा अमजद काचेने सांगितलं की दादांकडे मी जायचो ना तो फक्त सरांचं पत्र घेऊन जायचो आणि सर पण नसायचे, पण तू सरांचं पत्र असायचं. सरांच्या पत्रावरती ते डायरेक्ट फोन करायचे आणि त्या ठिकाणचं मॅनेजर मला खाली न्यायालय याचा. कार्यकर्त्यांचं खऱ्या अर्थाने जर कौतुक कोण केलं असेल ना तर आदरणीय दादांनी. काल चिपळूण शहरात बघितलं कडकडीत बंद होता. खरं म्हणजे भाजीवाले वगैरे उघडे असतात कारण त्यांची रोजची भाजी जायची असते. पण काल एक भाजीवाला सुद्धा बंद होता. कुठेही कोणीही उघडे नव्हतं. सगळी दुकानं बंद होती. काय पोलिसांचा आदेश होता, काय कोण फिरत होतं. लोक आपण पुढे बंद करत होते. नेता असा की ज्याच्या निधनानंतर आपण समाज सगळं बंद करतो. भगवद्गीतेमध्ये भगवद्गीतेबरोबर येतो, सत्कार घेतो आणि जातो. आले दादांनी म्हणलं दादा ठीक आहे सत्कार करणारच आहोत, पण एकदा आमचं कलादालन बघा आणि मग जा.
चालेल म्हणजे मला वेळ नाही आहे दादा कलादान बघायला 50 मिनिटं थांबा आणि प्रत्येक तैलचित्र बघून त्याचा अभ्यास करत होते, त्याच्यावर चौकशी करत होते, चर्चा करत होते आणि जाता जाता म्हणाले फार उशिरा भेटलात, त्याच्या आधीच भेटायला हवं होतं, तुम्हाला काय हवंय? अहो नेते येत असतात, नेते जात असतात, भरभरून आश्वासनं देत असतात. दादा तसे नव्हते. दादांनी लगेच मुख्याधिकाऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं त्यांची काय गैरसोय आहे ती पूर्ण दूर करा, त्याशिवाय थांबायचं नाही आणि मला कळवायचं. हे सांगणारा माणूस दुसरा मिळणार नाही. की काका टी व्ही लावा आवडतो आणि टी व्हीवरती बातमी बघा. आणि ती बातमी काय होती तर दादांचं विमान क्रश झाल्याची बातमी होती. मला बघितल्यानंतर थोडंसं वाटलं की दादा त्यातनं वाचले असतील, कारण का टी व्हीवरती असं सांगितलं जात होतं की जे 5 त्याच्यामध्ये व्यक्ती होत्या त्या 5ही व्यक्तींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. तिथपर्यंत आम्हाला सर्वांना वाटत होतं की दादा पण आपल्यामध्ये आहेत आणि असणार. नंतर मी सरांना फोन केला, सर अशी बातमी समजते खरी आहे का काय? सर बोलले खरी आहे, पण मी टी व्हीवरती काही बघितलेलं नाही. पण मी सरांना म्हटलं की ज्या पद्धतीने विमान जे त्यांचं छोटं होतं, जेट होतं, ते जे कोसळलंय आणि त्यांनी जो काही स्फोट झालाय किंवा जी काय पेटतंय त्या पेटलेलं बघितल्यानंतर असं वाटतंय सर की आतल्या माणसं जी होती ती कोणी असतील, परंतु ती जगती असं वाटत नाहीये. सर्व माणसं मृत झालेली दिसत आहेत, कारण अशी ती भयानक परिस्थिती होती. आणि ते समजल्यानंतर 5च मिनिटात लगेच त्याच्यामध्ये रिपोर्ट आला की टीव्हीवरती ब्रेकिंग दाखवली गेली की दादांसह 5 जणांचा मृत्यू झाला म्हणून. आम्हाला विश्वासच बसत नव्हता की दादांच्या वाट्याला असं मृत्यू येणं हे कदापि आपण मान्य करत नव्हतो.